नमस्कार. आज आपण जाणून घेऊयात अझोस्पर्मिया म्हणजे शुक्राणूंची संख्या 0 असणं. तर बऱ्याच पुरुषांमध्ये आजकाल हा प्रॉब्लेम दिसायला लागला आहे. अगदी 25-26 अशा पुरुषांमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम दिसतो. तर त्याची कारणं म्हणजे तुमचं लाईफस्टाईल, ॲडिक्शन. जर तुम्हाला कुठलं ॲडिक्शन असेल, जसं तंबाखू आहे, अल्कोहोल आहे किंवा सिगारेट आहे, हे सुद्धा एक कारण असतं. दुसरी गोष्ट, जर तुमची पूर्वी कुठली सर्जरी झाली असेल, तिथे ऑब्स्ट्रक्शन असेल, व्हेरिकोसिल असेल किंवा तुम्हाला मम्सची हिस्ट्री असेल, तुमचं डायजेशन प्रॉपर नसेल किंवा तुम्हाला खूप ॲसिडिटी होत असेल, ही सुद्धा कारणं असतात शुक्राणूंची संख्या कमी असण्याचं किंवा 0 असण्याचं. तर अशा वेळेला आम्ही काय करतो, शरीरशुद्धी करून घेतो, म्हणजे पंचकर्म थेरपी करतो. मग त्याच्यामध्ये विरेचन म्हणजे डिटॉक्स थेरपी केली जाते, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये जे दोष साचलेत ते बाहेर काढून टाकण्यासाठी ही थेरपी केली जाते. त्याच्यानंतर बस्ती ट्रीटमेंट केली जाते. मग बस्ती ट्रीटमेंटमध्ये आम्ही वेगळ्या प्रकारचं तूप, औषधं किंवा दूध असं वापरतो, जेणेकरून तुमच्या स्पर्मची क्वालिटी आणि क्वांटिटी चांगली राहावी. कधी कधी काय होतं ना, जर तुमचं वजन खूप जास्त असेल तर आयुर्वेदानुसार रस, रक्त, अस्थि, मज्जा, शुक्र असे सगळे जे धातू आहेत, त्या धातूंपैकी फक्त मेदधातूचं पोषण होतं, शुक्रधातूचं पोषणच होत नाही, ऑब्स्ट्रक्शन क्रिएट होतं. मग अशा वेळेला आम्ही वजन कमी करायला सांगतो आणि नंतर मग शुक्रधातूची आम्ही ट्रीटमेंट देतो. सो आयुर्वेदामध्ये अशा बऱ्याच ट्रीटमेंट केल्या जातात, जेणेकरून तुमची शुक्रधातू म्हणजे तुमचा शुक्राणूंची संख्या चांगली राहील. जे काही अझोस्पर्मिया आहे ते क्युअर व्हायला फायदा होईल. धन्यवाद.